जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले, मला वाटतंय फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाला निष्ठा काय असते आणि किती जरी संकट आलं तरी आपल्या सहकार्याची साथ कशी सोडायची नाही याचं उदाहरण देणारे सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर, आणि खऱ्या अर्थानं ज्या शिवसेनेनं आपल्याला आमदार केलं त्या शिवसेनेशी कुठेही गद्दारी न करता संकटाच्या काळात सुद्धा त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेले या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, सन्माननीय बोरकरजी तात्या, मंचावरील उपस्थित असलेले आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनीनो, बांधवांनो, मला विचारायचंय साहेब, कोरोना होता, कोरोनाच्या मध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी सांगत होतात तेव्हा कोण मुख्यमंत्री बोलतोय म्हणून आम्ही ऐकत नव्हतो. आमच्या घरातला कोणतरी वडीलधारा माणूस आम्हाला त्या ठिकाणी सांगतोय आणि आम्ही त्याचं पालन केलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं आपण दिलेल्या प्रत्येक सूचनाचं पालन ह्या सामान्य माणसानं केलं आणि आपण मुख्यमंत्री असं कधी कुणाला वाटलंच नाही. आपल्या घरातला माणूस आपली काळजी घेतोय, आपल्यासाठी सांगतोय. मला वाटतं या प्रकारची भावना इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केली. साहेब, हे म्हणतायत ना घरी बसून काम केलं, घरी बसून, साहेब जे तुम्ही घरी बसून करून दाखवलं यांना बाहेर बोंबलत फिरून बी करणं होईना गेलं. आज तुम्ही मुख्यमंत्री होते आणि राजेश भैया टोपे आरोग्यमंत्री होते. मला वाटतंय आताचा मुख्यमंत्री ना आताचा आरोग्यमंत्री जर राहिला असता तर स्टेजच्या पुढचे बी दिसले नसते, स्टेजवरचे बी दिसले असते का नाही माहित नाही साहेब. असली भयंकर परिस्थिती आली असती. आज अर्धमा मला आपल्याला सगळ्याला विचारायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांची 350च्या पुढची जयंती आपण साजरी केली का नाही? आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जवळपास 350 वर्ष लुटून गेली. आज सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत ही नावं घेतली की कुठल्या यादीत येतेत? कुठल्या यादीत येतेत? आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेधे ही नावं घेतली तर मला वाटतंय 350 वर्षापूर्वी झालेल्या गद्दारीचा डाग जर 350 वर्षानंतर सुद्धा पुसून टाकला जाऊ शकत नसेल तर गद्दार होण्यापेक्षा खुद्दार होणं मला वाटतंय कधीही चांगलं आहे. आणि ते काम इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकांनी करून दाखवलंय. आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की साहेब, आज आम्ही काम करत असताना एका गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपण जो विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता अतिशय प्रामाणिकपणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं 20% राजकारण आणि 80% समाजकारण, साहेब त्या उक्तीचं तंतोतंत पालन करून फक्त निवडणुकीपुरताच तुमच्या कुटुंबातला सदस्य नाही, निवडणूक झाल्याच्या नंतर अखंडपणे 5 वर्ष जसं आपल्या मुलाला, जसं आपल्या नातवाला, जसं आपल्याला पोराला काम सांगावं त्या पद्धतीनं सामान्य जनता मला काम सांगते. मला एवढ्या जाहीर सभेत विचारायचे बांधवानो, एकाही माणसानं इथं उठून सांगावं की ओमराजेला केलेला फोन उचलला नाही, आता लावून बघ चालन माणसाल, जरी नाही उचलला तरी माघारी यायचा राहिला कर.
एकाही माणसानं सांगावं. अजिबात राहिला नाही. साहेब काही काही पैशाची मस्ती आलेली लोक म्हणतात फोन उचलून काय होते, फोन उचलून काय होते. साहेब कुणाची मंडळी, कुणाची मुलगी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आली असती, तिला रक्ताची गरज असते साहेब, त्याच्यासाठी फोन करते. कुणाकडे डॉक्टर तिथं ऍडमिट झालेला असते पण पेशंटकडे डॉक्टर लक्ष देत नाही, त्याच्यासाठी फोन करते. डीपी जळाला असेल बदलून देत नसते, त्याच्यासाठी फोन करते. नवीन डीपी बसवायची गरज असेल, इस्टिमेट बनवायचा असेल, त्याच्यासाठी फोन करते. साहेब किती का शुल्लक काम असना, मी काय निर्माण केलंय तर या मतदारसंघामध्ये माझी कुठलीही अडचण आली, कुठलीही नड पडली तर माझा खासदार त्या ठिकाणी खंबीरपणे माझी अडचण सोडायला उभा आहे. मला वाटते हा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलाय. आज या ठिकाणी बोलत असताना मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, बाहेर बहीण आर थांबकी खेकडा कुठं राहत थांबकी, ते तुम्ही नीट करणार आहोत लय, आम्ही त्याचं करायची गरज नाही. भाई और बहनों, सोयाबीन का भाव कितना था? 11,000 रुपए था क्या नहीं? अभी कितना हुआ? 4,500. वरचं 500 मोदीच्या शहाच्या नावाने देऊन टाकू 5,000. 11,000 रुपयाच्या सोयाबीनचा भाव किती झाला? 5,000. ये है मोदी की गॅरंटी है का बाबानो? एका क्विंटलला 5,000 रुपये, 6,000 रुपयाचं क्विंटलला नुकसान आहे तुमचं. साहेब ही मोदीची पगार जी देतात ना 2-2 हजार रुपये, ही फक्त 5 एकरच्या आतल्या माणसाला. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, 5 एकरच्या आतल्या माणसाला एका एकर मध्ये किती सोयाबीन निघतंय? 5 क्विंटल. 5 एकरातलं 25 क्विंटल. आता मला तुम्ही हिशोब सांगा, सोयाबीनचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केल्यामुळं, सोया पेंट केंद्र सरकारनं आयात केल्यामुळं 11,000 रुपयाचा भाव 5,000ला आला. क्विंटल माग 6,000 रुपयाचं नुकसान झालं. 25 क्विंटल सोयाबीनचं 6,000 प्रमाणे नुकसान पकडलं तर किती झालं? 1.5 लाख रुपये. साहेब एका हंगामाचं फक्त खरीपाचं 3 महिन्याच्या पिकाचं शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान यांनी केलंय आणि वर्षाला 6,000 दिले म्हणून पाठ ठुपटून घेते. हाय का बाबा? नो खरं हाय का? खरं हे कांद्याचा भाव, कांद्याचा भाव बा कसा आरडले साहेब दुधाला. हा भाई और बहनों, दूध का भाव क्या था? अभी कितना हुआ? हाँ, ये है मोदी की गारंटी. हाँ, मला आता तो प्रश्न पडलाय, आता अजून किती दिवस दम काढणार आहोत भाई और बहिनो? मला वाटतंय खऱ्या अर्थानं शेतकरी जर स्वाभिमानी असेल, जी शेतकरी शेती परवडणार नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन आत्महत्या करतय, मला वाटतंय फक्त शेतीमध्ये त्याचा उदरनिर्वाह भागता येत नाही, लेकीचं लग्न करता येत नाही, प्रपंच करता येत नाही. मला वाटतंय त्या शेतकऱ्याच्या बाबतीत जर मोदी सरकारचं असं धोरण असेल तर हे सरकार मला वाटतंय गाडून टाकल्याशिवाय इथला स्वाभिमानी शेतकरी स्वस्त बसणार नाही. बांधवानो, आणि बरीच मंडळी साहेब, मला खरंच कमाल वाटते. इथं जे आरोग्य मंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांना साहेब आमदार केल्याच्या नंतर शिवसेनेत ह्यांच्यापेक्षा लवकर कुणालाही मला वाटतं कॅबिनेट मंत्री केलं नव्हतं. साहेब ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं आणि मला वाटतंय अशा माणसाला तुम्ही सहकार्य केल्याच्या नंतर जी गद्दारी झाली साहेब, इथला सामान्य शिवसैनिक ती गद्दारी खेकड्याच्या नांग्यात ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि काय म्हण अन्याय झाला, तुम्हाला मंत्री केल्यावर अन्याय होते का? तुम्हाला साहेब मला आवर्जून सांगायचंय, साहेब 2014ला जे तिकीट वाटप केलं ते आपणच केलं साहेब.
2014ला आपणच तिकीट वाटप केलं, सत्ता आली. मला वाटतंय आपल्याला किंवा बाळासाहेबांच्या काळातला पूर्ण कालखंड जरी घेतला, मला वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात शिवसेना असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षानं कोण पानपट्टी चालवतंय, कोण रिक्षा चालवतंय, कोण तुम्हाला माहिती आहे सामान्य कुटुंबातली माणसं ज्याच्या घरात साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता अशी माणसं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा अध्यक्ष करायचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंनी केलं. साहेब तुम्हाला सहज त्यावेळेस कुणालाही मुख्यमंत्री होता आलं असतं, कुठलंही मंत्रीपद घेता आलं असतं. अखंडपणे सामान्य माणसाची लेकरं त्या ठिकाणी मंत्रिपदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी आणि आपण केलं. मला सांगा आयुष्यभर यांना सगळं दिलं. आज पहिल्यांदा मला वाटतं ज्या घरानं सामान्य माणसाला त्या ठिकाणी ही सगळी पदं दिली होती त्या घरातला एक सुपुत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत होता. आणि आम्हाला माहिती आहे साहेब तुम्ही फार इच्छा म्हणून त्या ठिकाणी झाले नाहीत. मधल्या साऱ्याच्या सारी गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तिथं सुद्धा तुम्ही त्या बिंद्यांचंच नाव दिलं होतं साहेब. केवळ अडचणीमुळं, सिरियरिटीमुळं त्या ठिकाणी तुम्हाला गळ घातल्यामुळं मुख्यमंत्री व्हावं लागलं. मला वाटतंय 5 वर्ष सुद्धा ज्या हिंदू हृदय सम्राटाने आपल्या सगळ्याला भरभरून ही पदं दिली, त्यांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेला असताना अशा पद्धतीची गद्दारी करायचा प्रयत्न जर ही माणसं करत असतील तर बांधवांना आता तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहेत. यांची अवस्था येणाऱ्या निवडणुकीत काय झाली पाहिजे मला वाटतंय चटणीला सुद्धा पुरली नाहीत पाहिजे. अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं मला अपेक्षित आहे. निश्चितपणे आज या ठिकाणी सांगत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की साहेब आम्ही मराठा आरक्षणाचा विषय असो, लोकसभेत मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यापासून आम्ही मराठा आरक्षणाचा विषय मांडतो. एवढंच नाही, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून सुद्धा लोकसभेत भांडणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण आम्हाला आदेश दिलात आणि त्या ठिकाणी आम्ही द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. आम्ही विनंती केली की लोकसभेत 50% आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत वाढवली जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय देणं शक्य नाही. पण साहेब त्या ठिकाणी केराची टोपली त्या ठिकाणी त्या आपल्या मागणीला दाखवली गेली. आज या ठिकाणी राज्य सरकार 10% आरक्षण दिलं म्हणून पाठ थोपटून घेत आहे. वरच 50ची मर्यादा आहे. ही 10% आरक्षण कुठेही टिकणार नाही. आता खालीही तुमची सत्ता आहे, वरही तुमची सत्ता आहे. तुम्हाला जर कुठल्याही समाजाला नाराज करायचं नव्हतं तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकसभेत कायदा करून हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. केवळ समाजामध्ये भांडण लावायचं, वितुष्ट निर्माण करायचं ही या सरकारची भूमिका आहे. आणि निश्चितपणे ह्या सरकारच्या भूमिकेला ही सामान्य माणूस त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही. मी एकच सांगतो साहेब, जे पक्ष फोडायचा प्रकार चालू आहे कसा आहे म्हणजे आपण मिस्त्र्याला घर बांधायला देत आहो नाही र, मग मिस्त्री काय करते त्याला ऍडव्हान्स दिलेला असते. मिस्त्री येते त्याच्याबरोबर अजून 2 सब मिस्त्री आणते, बिगारी काम करायला अजून 10-12 माणसं आणते. सगळं घर बांधून तयार होतंय. 12-14 माणसं ती घर बांधून तयार करते आणि मग घर मालक त्या घरात राहायला जाते. घरात राहायला गेलो की ती मिस्त्री काय म्हणते, ऐ आम्ही 14 जण आहोत, आमचं बहुमत आहे, हो याच्या बाई. माझं काय म्हणणं ते लक्षात आलंय का तुम्हाला? बाबानो, लोकशाहीच्या मार्गाने तयार झालेले पक्ष जर ह्या पद्धतीनं फोडले जात असतील तर ह्या गद्दारीचा जाब आता तुम्हालाच त्या ठिकाणी विचारावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे साहेब, आज या ठिकाणी आलेली सारीच्या सारी माणसं साहेब ही दर्दी माणसं आहेत आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार आम्हाला त्या ठिकाणी दिलेत त्या विचाराला मांडणारी माणसं आहेत. आम्ही खरंच साहेब नशीबवान आहेत की सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये येऊन सुद्धा आज अजून एक सांगायचं राहिलं साहेब, परंडा मार्केट कमिटी आणि वाशी मार्केट कमिटी साहेब लिमिटेड मतदान असतंय. 50-50 हजार रुपये रेट होता. किती? 50-50. आणि ह्या लोकांनी काय केलं माहितीये साहेब, दे 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 म्हणले, 50-50 50-50 दे दे म्हणले, पैसे घेतले
पण मतदान करत असताना मात्र या निष्ठावंत सैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच त्या ठिकाणी बाजार समिती परंड्यात ही निवडून आणली आणि वाशीत या निवडून आणली. त्यामुळं आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण आता हाय का तयारी बाबांनो सगळ्याची खमका हो का? आता आम्ही गोरगरीब माणसं पुढं पैशाचं काय आहे, पण पैसे घेऊन पैशावाल्याचा माज कसा जिरवायचा ही जर कुठं शिकायचं असेल तर बोंब परांडा वाशीत येऊन शिकायचं म्हणा. करणार का नाही मग? गद्दारी ठेचणार का नाही मग? मला खात्री आहे साहेब. आणि मी आवर्जून सांगतो, एक फक्त शेवटचा विषय सांगतो आणि थांबतो. मला सांगा 2019ला भारतीय जनता पार्टीने आपली युती होती. ही सारखं काय म्हणते, मोदीमुळे निवडून आलो, मोदीमुळे निवडून आलो. मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, 2004ला खासदार सौ कल्पनाताई नरेरे होत्या का नाही? तो कुठल्या चिन्हावर निवडून आलत्या? कुठला होता का मोदीचा चेहरा त्यावेळेस? त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे, बरोबर आहे का, दोन वेळेस त्या ठिकाणी खासदार होते. कुठल्या चिन्हावर होते? ह्या मतदारसंघामध्ये 3 वेळेस हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुखांनी कितला खासदार निवडून आणायचं काम उद्धवजी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी केलंय. आणि मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, मागच्या वेळेस 1,27,000 मतांनी आपण आलो होतो. आता आपण कुणाच्या विरोधात आहेत? अरे मोदी म्हण की. आता तुम्हाला सांगतो मी, 1,27,000पेक्षा एक का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबाचा पट्ट्या म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याला सांगेन. आता एक शेवटचं, आता सोयाबीनचा भाऊजी 5,000 झालाय, ते 11,000 करायचा का नग? करायचा का नग? आता मग मोठ्यानं म्हणा, आता घोषणा द्या. मी जी घोषणा देतो ती घोषणा बिंबीच्या देठापासून द्यायची. जय श्रीराम. हे एवढ्या होईना. अरे बिंबीचा देठ 11,000 करायचा सोपी गोष्ट आहे काय? जय श्रीराम. हा झाला 11,000. आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही का? नाही. पानटपरीवर सकाळी कोण सुद्धा तरुण भेटत नाही तुम्हाला. सगळ्याला मोदीनं वर्षाला 2 कोटी नोकऱ्या मिळून 1-1 लाखाच्या नोकऱ्या मिळाल्या. सगळी नोकऱ्याला जातात. हाय का नाही रे? हाय का नाही? एक सुद्धा नाही. आता त्या साऱ्या बेरोजगार युवकांना जर आपल्याला नोकरी द्यायची असेल तर दुसरा मंत्र आहे, पंतप्रधानांनी कर्नाटकात सांगितला होता. काय? बजरंग बली की. एवढ्या नोकरी लागायची सोपं आहे का बेटन? मोठ्यानं बजरंग बली की. लागल्या नोकऱ्या. बाबानो, हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबाच्या शिवसैनिकाला या फडतूस माणसाकडून घ्यायची गरज नाही. आम्ही हाडाचे आणि मूळचे शिवसैनिक आहेत. पण ज्या पद्धतीनं आपला बुद्धिभेद करून ह्या ठिकाणी सगळा कार्यक्रम केला जातोय, मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीला मूठ माती द्यायचं काम येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना द्यायचंय. आणि साहेब, जी माणसं गेलेत, आता उदाहरण सांगतो, भावनाताई गवळी यांच्यावर ईडीची धाड पडली का नाही? जशा शिंदे गटात गेल्या चौकशी. प्रताप सरनाईक ईडीची धाड पडली का नाही? जशा शिंदे गटात गेला चौकशी. अजित दादाचा तर साहेब 70,000 कोटीचा घोटाळा. 6 दिवस आधी पंतप्रधान म्हणले 70,000 करोड का घोटाळा, आणि 7 दिवसात कोणत्या वॉशिंग मशीन मध्ये अजित दादाला धुवून घेतलं मला माहित नाही. पण बाबानो, उपमुख्यमंत्री, मला वाटतं आता ह्या सगळ्या माणसाचा हिशोब करायची एकाच गोष्टीमुळे आलेत. एक, स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ही लोक त्या ठिकाणी तिकडे गेलेत साहेब. ना हिंदुत्व आहे ना काही नाही, फक्त स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ह्यांनी तुमच्यासोबत गद्दारी केली. आणि निश्चितपणे ही लोक ह्या गद्दारीचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एवढंच वचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राची बुलंद तोफ माननीय